राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धेन मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटताहितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तभगवान् अवतीर्ण एवं श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुत्यं जो आनंद सत्य प्रकाश इभो आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र येममिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करोण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच आहे आत्माप्त काम
तरी नमन कवना करावे म्या. सकाळचा विषय झाला. जे पूर्ववादी होते त्याचं खंडन करून त्याचं जे मत आहे की तुमचा हा विचारसागर ग्रंथ किंवा वेदांतशास्त्रचा जो सिद्धांत आहे सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्तीची निवृत्ती, कारणासहकार्याची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हा जो तुमचा मोक्ष आहे तो निष्फल आहे. त्याचं कारण त्यांनी अनेक प्रकाराने पटवून दिले. कोणत्या जीवाला मोक्ष सुखाची इच्छा नाही किंवा मोक्षाची इच्छा नाही आणि कोण्या जीवाला सकल दुःख निवृत्तीची काय नाही इच्छा नाही. दुःख ते त्याच्या परिणाम आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक दुःखाची निवृत्तीचे तो प्रयत्न करतो. सकल दुःख निवृत्तीची त्याची प्रयत्नाची इच्छा नाही. म्हणून त्याच्यावर सिद्धांतवादी म्हणजेच वेदांतशास्त्र चिंतन सांगताना महाराज म्हणतात, तू म्हणतो ते तुझं म्हणणं बरोबर नाही. तुझं जे म्हणायला तू ते म्हणणंच काय नाही बरोबर नाही. कारण की ज्याच्या त्याच्या परीनं माणसं दुःख निवृत्तीचे काय करायला प्रयत्न चालू आहेत. म्हणून कार्य दुःख आणि त्याला उपादान कारण दुःख असतं आणि एक निमित्त कारण असतं. कार्य, निमित्त कारण आणि उपादान कारण ही 3 पक्ष असतात. म्हणून कार्य दुःख असतं. जोपर्यंत उपादान आहे तोपर्यंत कार्य दुःख येत असताना जात असतं. जोपर्यंत काय आहे उपादान आहे तोपर्यंत कार्य येत बी असतं जात असतं आणि उपादान निवृत्त झालं की कार्य निवृत्त होत असतं. त्याच्यात पुराणातला जर दृष्टांत तुम्हाला माहीत बी आहे, आपण पाहू बी जरासा थोडंसा. अहिरो महिरो राम मारू लागले. अहिरो महिरोचे मुटके तुटू लागले. पण एक अहिरो महिरो मारला तर असंख्य अहिरो महिरो काय होऊ लागली तयार होऊ लागले. कारण की ते कार्य होतं आणि त्याचं कारण होतं भुंगे आणून अमृत टाकायचे त्याच्यावर. काय शिपायचे आणि हे रामाच्या लक्षात येईन. राम बेजार. राम काय आहे आजचा बी राम काय आहे कार्य दुःख निवृत्तीच्याच मागं लागलेला आहे. कोण आजचा राम बी. तो सत्ययुगातला राम तर जाऊ द्या, तो बी बेजारच होता. काय मारू मारू अहिरो महिरो मारू मारू. आणि आजच्या युगातला बी राम काय आहे बेजार आहे. कशाने बेजार आहे तर हे कार्य दुःख निवृत्तीचे हे जे तुमच्या पुढं आलेले कार्य दुःख ह्या निवृत्तीच्या प्रयत्नात हे लोक समाज जोपर्यंत कारण आहे तोपर्यंत कार्य दुःख निवृत्त झालं तरी पुन्हा 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 दुःख काय होत असतं येतच असतं. आणि मग रामाने मारुती रायाकडं पाहिलं. कोणाकडं पाहिलं मग हे रामाने कोणाकडं पाहावं. मारुती राय म्हणजे कोण संत. मारुती राय म्हणजे कोण हां संत असणारे जाणते संत. पुन्हा कोणते संत निस्ते म्हणून घेणारे संत नाही तर पूर्ण ज्ञानी पूर्ण असणारे संत असणारे ते. रामाने मारुती रायाकडं पाहिलं की मारुती रायाच्या लक्षात आलं की राम बेजार आहेत. कोणाच्या लक्षात आलं हां रामाने कोणाकडे जरी पाहिलं असतं तर बाकीच्याच्या लक्षात नसतं आलं. सीतेकडे पाहिलं असतं तर सीतेच्या लक्षात नव्हती सीता तेव्हा रावणाच्या घरी होती. लक्ष्मणाकडे पाहिलं असतं तर जमलं नसतं. बाकी कोणाकडं जरी पाहिलं असतं रामाने तरी जमलं नसतं. मग रामाला त्या बी लक्षात होतं हे संताकडूनच काम होतं. म्हणून रामाने मारुती रायाकडे पाहिलं आणि मारुती रायाच्या लक्षात आलं की राम बेजार आहे. कशामुळं कारण न कळाल्यामुळं उपादान कारण कळालं नाही. मग मारुती रायाने ते भुंगे असणारे बंद केले. येण्याचे भुंगे बंद होणं आणि इकडं आयरो मरून पडणं सप्लाय बंद करून टाकला. उपादान बंद करून टाकलं. भुंगे मारून टाकले. तिकडं अमृत आणून देणारे भुंगे काय केले मारून टाकले. आपल्याला त्याच्यातला अर्थ घ्यायचा फक्त. तसं उपादान कारण जोपर्यंत आहे तोपर्यंत कार्य दुःख किती निवृत्त करा तुम्ही पुन्हा पुन्हा दुःख येतच राहतं. पुन्हा पुन्हा काय होत असतं
दुःख निवृत्त होत असतं. अनेक दुःख येतं, एकच दुःख नाही, अनंत दुःखानेच भरलेला आहे सगळा संसार. हे संसार इथाला जरी सुटला तर पुढचा जुटत असतो. बालपणातला सुटला तरुणपणात जुटतो, तरुणपणातला सुटला म्हातारपणात जुटतो. संसार तर मागत लागलेला आहे कधीपासून, अनादिकालापासून. हे पिच्छात जन्म मरणाचा संसार. आणि जन्म झाला की दुःख आहे, मरण दुःख आहे, पुन्हा जन्म पुन्हा मरण. किती वेळा जन्मावे नित्य व्हावे फजितच. फजितीच आहे सगळी जीवनात आपल्या. फजिती दाखवित नाहीत आपण का फजिती नाही? हां, फजिती दाखवित नाहीत. हां, म्हणून थोडंसं जरी सुख झालं तर मावत नाही तुम्ही गावात. पेढे वाटिता, पेढे घ्या पेढे घ्या. काय झालं? नातू झाला. काय झालं? नातू झाला आम्हाला. हे आजा झाला आता. आणि काय वाटायला? पेढे वाटायला, साखरपान वाटायली. आता त्याला सुख म्हणाव का तरी? त्याला जे होतं लगेच इजव आणि मावळं तर त्याला काय सुख म्हणता तुम्ही? तसं क्षणभर सुखाचा धरिला बिलास त्याने केला नाश. बहु पुढे खूप नाश होणार आहे, पुढं अधोगतीला जातो जीव. म्हणून लक्षात घ्या, उपादान कारण हे बघा, उपादान कारण म्हणजेच अज्ञान, म्हणजेच माया. लक्षात घ्या, एकाच वस्तूला 3 नावं दिलेली आहेत: अविद्या, अज्ञान आणि माया. त्या तिन्हीचे 3 अर्थ आहेत. ब्रह्मस्वरूपाला किंवा आच्छादन करते, ब्रह्म कळू देत नाही, ती माया. माया ब्रह्माश्रित जे अज्ञान आहे तिलाच काय म्हटलंय? माया. ती माया काय करीत असते? आहे ते झाकीत नाही, नसल्याला दाखविते, तिला म्हणावं माया. आहे ते झाकून टाकते, नाही ते दाखविते. जसा एक गारुडी आहे वाधी, ती झाकीतो, नसल्याला सर्प लोकाला दाखवितो. एक गारुडी जर असा करू शकतो, कोण? गारुडी. माया कार्य गारुडी, माये कार्य असणारा तो गारुडी. तो जर तुम्हाला सुतुळी त्या याच्यावर काय दाखवितो? वाधीवर. आणि तुम्हाला काय वाधी दिसते का? सर्प. हां, सर्प दिसतो. भीतीत लोक धरीत नाही कोणी जाऊन. त्याला काय वाटत आहे? मग ते सर्प असतो का? दिसतो. हां, दिसतो, सर्प नाही तो. तसं हे जग नसल्यालाच दाखविलंय तुम्हाला. कोणी? मायेनं. नसल्याला का असल्याला? तो सर्प असल्याला का नसल्याला? नसल्याला सर्प, नसल्याला खापराचा पैसा करून दाखविला त्यांनी. नसल्याला का असल्याला? त्याला जर खापराचे पैसे जर करता आले असते तर तुमच्याकडून त्यांनी खापरच मागितले असते. पैसे कशाला मागितले असते? द्या रुपयान, द्या 2 रुपये, 5 रुपये खेळमोळल्यावर. म्हणून नसल्याला दाखवितो तो. तसं नसल्याली माया दाखवायली हे जग, नामरूपात्मक जग. 3च असणारा ती माया. आणि आत्मा कळू देत नाही ती अविद्या. व्यष्टी अज्ञान आणि समष्टी अज्ञान. समष्टी अज्ञान म्हणजे माया, व्यष्टी अज्ञान म्हणजे अविद्या. आत्मज्ञानावाचून जिची निवृत्ती होत नाही ती अविद्या. ब्रह्मज्ञानावाचून जी निवृत्त होत नाही ते माया. ज्ञान झाल्याशिवाय अज्ञान जातच नाही ते अज्ञान. म्हणून इथं महाराज उपादान कारण जोपर्यंत आहे, आणि उपादान कारणाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानेच होते किंवा आत्मज्ञानानेच होते. आत्मज्ञाना वाचून अविद्या जात नाही किंवा उपादान जात नाही. आणि जोपर्यंत उपादान जात नाही तोपर्यंत कार्य दुःख किती घाला तुम्ही, पुन्हा पुन्हा होतच असतं. म्हणून कार्य दुःख जाण्याकरता उपादानाचंच असणारं, उपादानच झालं पाहिजे. उपादान जाण्याकरता आत्मज्ञानच व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? हां, व्यवहारात आत्मज्ञाना वाचून जे तुम्ही काय करताल. म्हणून इथं मीराबाई म्हणतात, पाणी मी मिन प्यासी. पाण्यात माशी, आणि तिला काय लागली? तहान. पाणी मे मिन म्हणजे मासा, प्यासी म्हणजे तहान लागली. मुहे सुनवत आहे हसी. मला हसूच आलं. हसायचीच गोष्ट आहे ना. पाण्यात माशी, तिला काय लागली? तहान लागली. हे बरोबर आहे काय? हे ही गोष्ट बरोबर वाटते की तुम्हाला? माशी कुठे आहे? ती पाण्याशिवाय जगणच नाही. तिचं जीवनच पाणी आहे. पाण्यातच जन्मली, पाण्यातच राहती आणि पाण्यातच मृत्यू पावती. तिचं जीवनच काय? पाण्याच्या वेगळं तिला राहताच येत नाही. काढून पहा तुम्ही, नसलं तर लगेच तिचा तरफाडा सुरू होतो.
होय जीवना वेगळी मासुळी राहू शकते का? तैसा तुका तळमळी. तसे तुकाराम महाराज परमात्म्या वाचून तळमळत होते. जर एक क्षण जर त्या परमात्माचा विसर पडला तर तळमळ होत होती. कोणाची? महाराजाची. तद्वत त्याप्रमाणे हां त्याप्रमाणे आपला जो विषय चालला. म्हणून ही जी माया आहे ती नसल्याला जग तुमच्या पुढं दाखवायली आणि जी अविद्या आहे वेष्टी अज्ञान म्हणजे अविद्या. आत्मा न कळणं, आत्मा कळणे ते न कळणं म्हणजेच अविद्या आहे. आणि ती अविद्या आत्मविद्येशिवाय जातच नाही कशाने. आत्मज्ञान झालं तरच काय जाती? अविद्या जाती. म्हणून भलता पुषे अविद्या कोण? अविद्या तैथा अंतकरण. जे तुमचं अंतकरण आहे तीच अविद्या आहे, तेच असणारं अज्ञान आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात उपादान कारणाची निवृत्ती झाल्याशिवाय कार्याची आत्यंतिक निवृत्ती होतच नाही. उपादान गेल्याशिवाय, उपादान म्हणजे माया किंवा अज्ञान किंवा अविद्या, त्याची निवृत्ती झाल्याशिवाय कार्याची निवृत्ती होतच नाही. आणि कार्य जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःख, काऊन की दुःखाला कारणच अविद्या आहे. आत्मज्ञान नाही म्हणून दुःख आहे, आत्मानुभूती नाही म्हणून दुःख आहे. तुम्ही दुःखी काऊन? फक्त तुम्हाला ब्रह्मज्ञान नाही. मी कोण आहे याची काय नाही ओळख नाही म्हणून तुम्ही कसे येतं दुःखी आहेत. जसा राजाचा मुलगा आहे पण मी राजाचा मुलगा आहे त्याला माहीत नाही म्हणून भीक मागू लागला. राजाचा मुलगा एकुलता एक, वडिलांनी काहीतरी कलमा केला, त्याला रागवले, त्याच्यावर थोडं चुकलं त्याचं म्हणून ते रुसून पळून गेलं. पोरगं नगरी सोडून गेलं. पुन्हा राजवाडा सोडा, नगरी बी सोडून दिली. लहानपणी 5-6 वर्षाचा ते मुलगा, राग आला त्याला, बापाचा बाप बोलला काहीतरी आणि मग गेलं ते रुसून फुगून गेलं. 20-25 वर्षे बाहेर दुसऱ्या नगरीत गेलं. मग ती कुठं काम चालत असेल तिथं इटा देणं, सिमेंट देणं अशी कामं ते करू लागलं. पायात काही नाही, कपडे फाटके. आणि मी राजाचा मुलगा आहे विसरून गेलं ते. मी कोणाचा मुलगा आहे? राजाचा मुलगा आहे असं काय झालं चक्क विसरलं ते. आणि मग फिरत फिरत त्याचे काही पूर्वीचं पुण्य असेल, काहीतरी असेल त्याच्याकडं पूर्वीचं अदृष्ट पुण्य म्हणा, फिरत फिरत त्याच्याच नगरीत आलं ते. आणि आल्यानंतर आणि पुन्हा नगरीत आलं नाही, राजाच्या त्याच्या वडिलाच्या दारातच उभं राहिलं येऊन भीक मागण्याकरता. कशाला? आणि राजा वर होता, वरून पाहिलं. राजाच्या लक्षात होतं काही चिन्ह त्याच्या मुलाचे, त्याच्यावर चिन्ह होते, राजमुद्रा होत्या. राजाने पाहिले हे आपला मुलगा आहे. हे कोणाचा मुलगा आहे? जसं पांडुरंग म्हणते, परमात्मा म्हणते जीव माझा आहे. कोणाचा आहे जीव? माझा आहे. कोण म्हणायले? हां जीव म्हणून मम अंश जीव लोके, जीव माझा. हे जीव लोक येत नाही, जीव येत नाही. कोणाचा अंश? परमात्म्याचा अंश. म्हणून तसं पाहिलं राजाने, आणि माझा मुलगा आहे. पण राजाने त्याला हाक नाही मारली, प्रधानाला बोलिलं. ही गोष्ट कोणाला सांगावं? काऊन की पहिले राजे कोणची गोष्ट अगोदर प्रधानाच्या कानावर घालायची मग तिथून पुढचं करायचे. प्रधानाला बोलिलं आणि सांगितलं हे जो मुलगा आहे भीक मागायला आलेला आहे, शिव माझा मुलगा आहे. ते लहानपणी जे निघून गेला तर आज पाहायला मी, त्याला पटवून दे तू. ते म्हणे काही हरकत नाही. त्याला कसं पटवायचं, त्याच्या कसं लक्षात आणून द्यायचं ते प्रधान म्हणला माझ्याकडे. तुम्ही आता फक्त शांत बसा, तुम्ही काहीच म्हणून देव तेव्हापासून शांत आहे. देव काहीच बोलत नाही, तुम्ही नुसतं शांत व्हा, मी सगळं करतो. त्याला सगळं पटवून देतो, लक्षात आणून देतो. आणि मग तिथं प्रधान जवळ गेले, म्हणले अरे काय तुझी अवस्था, कपडे नाही पायात, पायात बूट नाही, अंगात कपडे नाही, काय त्याचे केस वाढेत, काय ते म्हणे काय करावं, पोटाचीच पोट भरायचंच पडतं मला. कोणी देतं कोणी देत नाही, कोणी बाहेर जा म्हणते, नाहीतर ना भांडे तुला काम करायला. बरं काम केलं तरी लोक मला दाम देत नाहीत, फुकट राबून घेतात खाण्यावर. माझा असा स्वभाव, मी कोणालाच काही म्हणत नाही. आणि मग ते म्हणे इथं नोकरीला राहतो का तू? हे राजे आहेत,
इथं नोकरीला राहतो का? म्हणे हो, बोट भरायला लागल्यावर कुठं राहतं, मला काय करायचं आहे. म्हणे तू मागशील ते खाला, कपडे, तुला पायात छटरं आणि तुला झोपण्याकरता सोय, एक रूमच देऊन टाकतो तुला झोपायला, आराम करायला. ते म्हणे इतकी अवस्था झाल्यावर ते मरूच तर जात नाही मी, मला काय पाहिजे, हे तेच पाहिजे. ते राहिला. 5-6 महिने झाल्यानंतर पुढं राजा स्वतःच्या पंक्तीला घेऊन जेवू लागला. त्याला ते लाजू लागलं. कोणाकडं? बाबा तिथं कसं येऊ मी, मग आपला कामदार मानून मी इकडं बाहेरच बरा आहे. नाही म्हणले आता 6 महिने झालं ते बाहेरचं काम नाही, आतलं काम तुला, ते सोपा नीट करायचा, गाद्या नीट करायच्या, ते हे करायचं, आतलं काम लावलं. कुठलं? कौरक बाहेर करायचं, कौरक तीर्थयात्रा करायच्या, कौरक बाहेर फिरायचं, हां, कौरक हरिपाठ म्हणायचे, कौरक नामस्मरण, कौरक घंट्या वाजायच्या मंदिरात जाऊन. बाहेर ते कौरक करायचे, ते बाहेर. जरा आत शिरा. कुठे या? आतलं काम दिलं त्या राजपुत्राला. आतलं काम देता देता इतकं प्रेम, आता राजा त्याला प्रेम करू लागला. हां, लेकराला काय लागत? हां, कुत्र्याला प्रेम केलं तर कुत्रं कोंडा होळीतं, मांजरीवर प्रेम केलं तर हां. आता आमच्या इथं एक दोन्ही भाऊची इथं मांजर आहे, ती त्याच्या उशाला झोपती, जेवायला की जवळ येते. काय दिलं? हां, मग का प्राण्याला जर प्रेम दिलं तर ते तुम्हाला सोडित नाही. तो शिवाजी महाराजाला दहन दिलं, त्याचा कुत्रा होता, उडी टाकली त्यांनी. कशात मध्ये? त्या चित्तेमध्ये. काय टाकली? उडी टाकली. धाड दिशी स्वतःला जाळून घेतलं. त्याची समाधी आता तिथे रायगडावर. एकीकडं शिवाजी महाराजांनी, एकीकडं कुत्र्याची. इकडं पण या परभणीकडे एक महाराज होते. दरवर्षी दर एकादशीला, महिना एकादशीला घोड्यावर बसून वारी करायचे दर महिन्याला. शेवटी घोडं म्हातारं झालं. ठाकूरबा म्हणून नाव होतं द्यायचं, ठाकूरबा दैठणकर. घोडं म्हातारं झालं म्हणून आता म्हातारं झालं, आता घरी ठेवलं त्याने. ते गेले पंढरपूरला. घोडं मागून गेलं पायी. महाराज गेले पंढरपूरला म्हणून घोडं कुठं गेलं? हां, महाराज द्वादश सोडायला चंद्रभागेतमध्ये बसले होते. घोडं आलं, महाराजाच्या मांडीवर आपलं मुंडकं ठेवलं आणि देठ सोडून द्याला. आज त्या घोड्याची समाधी तिथं. कुठं? चंद्रभागेमध्ये. ठाकूरबाची आहे आणि घोड्याची बी. कोणाची संगत घडली? घोड्याला संतांची संगत घडली. म्हणून लक्षात घ्या. कशामुळं सांगायलो मी हे? काय चिंतन चाललं आपलं? जरा ध्यान कथेवर बी जाऊ नका. 6 महिन्याच्या नंतर आज त्या राजपुत्राला काम दिलं आणि काम देता देतात वर्ष झाल्यानंतर त्याला चांगले कपडे खाला. ते पोरग एका वर्षातच कसं दिसू लागलं? जसं होतं तसं दिसू लागलं. पहिलं जसं होतं तसं दिसू लागलं. आणि मग सगळी मीटिंग भरली, सगळ्या प्रजाला बोलिलं आणि सगळ्या देखत सांगितलं, हा माझा मुलगा आहे, सिंहासनावर बसिलं, हा माझा कोण आहे? मुलगा आहे. त्याच्या लक्षात आणून द्याल्या सगळ्या गोष्टी. आणि त्याला बी पटलं. मग कोणाला? त्या मुलाला बी पटलं की मी खरंच कोणाचा आहे? मी राजाचा आहे. नाही, राजा आहे मी कोण आहे? राजा आहे. असं लक्षात आलं. पण राजा असून काय मागू लागला? तसे तुम्ही आत्मा राजे आहेत. कोणचे राजे? हां, पोतराज नाही बरं. आत्मा राजू गणशू. ज्ञानेश्वरीत वर्ण आहे, आत्मा राज गणशू. हां, केली स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण, तेच वंदू चरण श्री गुरुचे. आता म्हणून कोण आहे तुम्ही? आत्मा राजू गणेशू. आत्मा राज हे तुम्ही. आत्मस्वरूप आहात. आणि आत्मा म्हणजे कोण? ह्या सगळ्याचा अधिष्ठान आत्मा आहे. जे आहे त्याला, जे अध्यस्त आहे त्या सगळ्या अध्यस्त वस्तूला अधिष्ठान कोण आहे? आत्मा आहे. म्हणजे तुम्ही, तुमच्यावर हे सगळं अध्यस्त आहे. ह्या सगळ्याचं तुम्ही अधिष्ठान आहात. म्हणून सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. बघा, नारद मुनीला सगळं 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र सगळं पारंगत होते. 14 विद्या, 64 कला युक्त कोण होते? नारद होते. विशेष म्हणजे देवाचे भक्त होते.
नारायण 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 नारायण. सगळीकडं मान होता. पुन्हा दैत्यात गेली तरी तितकाच मान. कोणाला? देवलोकात गेले तरी तितकाच मान. अनादर कुठंच नाही झाला नारदाचा. कुठं बी त्याचा काय आदर आदरच. कोणी पूजा करायची नारदाची. एवढे नारद, पण ब्रह्मज्ञान नव्हतं. काय नव्हतं? म्हणून कधी कधी दुःखी व्हायचे ते. कधी कधी दुःखी व्हायचे. काय नव्हतं? ब्रह्मज्ञान नव्हतं. म्हणून व्यासाने सांगितलं, नारदा तुम्ही सनत कुमाराच्या भेटीला जा. त्याच्याशिवाय तुम्ही सकल दुःखाची तुमची काय होणार नाही, निवृत्ती होणार नाही. परमानंदाची तुम्हाला प्राप्ती. म्हणून सनत कुमाराकडे जावं लागलं. सनत कुमाराने मग त्याला ज्ञान सांगितलं. भूमो, तू भूमो आहेस, तू ब्रह्म आहेस, तू परमात्मा आहेस, सच्चिदानंद ब्रह्म आहेस तू. तुम्ही कोण आहेत? सच्चित आनंद स्वरूप आहात. शरीर तुम्ही नाही, इंद्रिय तुम्ही नाहीत, प्राण मन तुम्ही नाहीत. काऊन की हे सगळं असं जड दुःखरूप आहे. समुद्री शरीर असंच आहे. शरीराला कळत नाही, जड आहे. आणि शरीर दुःखाने भरलेलं आहे. असं जड दुःखरूप अनित्य आहे. म्हणून तुम्ही शरीर नाहीत. तुम्ही कसे तर सत आहात, सतत आहात. तुम्ही नाहीत असं कधीच नाही. तुम्ही नाहीत असा कोणता काळ आहे? कधी नाहीत बरं तुम्ही. हां, शरीर कधी आहे का? अरे जागृतीतलं शरीर स्वप्नात नाही, स्वप्नातलं शरीर सुसुप्तीत नाही. हे शरीर कधी आहे तर कधी नाही. नाही नाही ते नाहीच. मुळात भ्रांती आहे का शरीर आहे? भ्रांती. हे शरीर नाही. आणि भ्रांती म्हणजे काय? बघा, ज्या वस्तूवर ती वस्तू नाही पण प्रतीतीला आली, नसून प्रतीतीला आली, त्याला भ्रांती म्हणावं. त्यालाच काय म्हणते? शिंपलीवर चांदी नाही पण नसलेली प्रतीतीला आली म्हणजे ती काय? भ्रांती. प्रखर सूर्याच्या किरणावर नसल्याला मृगजळ प्रतीतीला आलं, ती काय? तुम्हाला नाही पण आहे ना हरणाला. हां, हरणाला आहे ना. उर फुटून मरत होते. कोण? काय समजून? सत्य समजून. बघा, तुम्ही उन्हाळ्याचे दिवस असू द्या आणि डांबरचा रस्ता असू द्या, गाडीत बसणाराला पुढं पाणी दिसतं. काय दिसतंय? डोह साचलेली. कशावर? माहित का? भ्रांती एक आहे पाणी ते. हां, तुम्हाला नाही वाटत ते पाणी, कारण की तुमची जरा विलक्षण काय बुद्धी आहे. पण ती केवळ सगळी काय? भ्रांती. तसं शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी आत्मस्वरूपावर ही नसलेलीच काय? हां, मग देह आहे का? भ्रांती आहे. आणि भ्रांती कशामुळं राहिली? उपादान कारणामुळं. अज्ञान, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं. मी आत्मा हे न कळणं हेच असणार अज्ञान आहे. हेच उपादान कारण आहे. मी नेमका कोण आहे? मी हा कोण? करावा. कधी केला? विचार केला नाही का? वा वा, म्हातारं पाया खांद्यात पाहतोय. एक म्हातारं गेलं पाया पाहाला आणि त्याच्यातच पडून मेलं. कारण की चालताच येत नव्हतं त्याला. काठी टिकीत आणि काय पाहायला गेलं? पाया तसाच झोक गेला. पाया का कमी खोल नव्हता. म्हातारं मेलेलंच वर काढलं. कशाला जावा म्हाताऱ्याने? याचा पाया खाला झाला. म्हणून लक्षात घ्या, आत्मस्वरूप न कळाल्यामुळं पिंड ब्रह्मांडाची भ्रांती आहे. म्हणून आत्मस्वरूप नारदाला न कळाल्यामुळं इतका अभ्यास जरी केला तरी काम नाही झालं. 14 वर्षे जगून मी आत्मा आहे असं न कळाल्यामुळं, आत्मा ब्रह्मरूप आहे असं न कळाल्यामुळं चांगदेवाचं असणारं दुःख गेलं नव्हतं. काय नव्हतं गेलं? दुःख. 1400 शिष्य करून दुःख नाही गेलं. मडे उठून दुःख नाही गेलं. कोणाचं? सगळ्या रिद्ध्या सिद्ध्या प्राप्त होत्या. मनुष्याचं मनोगत तुम्ही तुमच्या मनातलं कळत होतं चांगदेवाला. तुमच्या मनात काय चाललंय हे कोणाला कळत होतं? चांगदेवाला कळत होतं. म्हणजे मनोगत कळत होतं. प्रयत्न उठीत होते. 1400 वर्षे जगले. कोण? आकाश मार्गाने चलत होते. तरी पण अज्ञान गेलं नव्हतं. म्हणून दुःखी होते ते. म्हणून बघा, मोठ्याल्याचं असं आहे तर आपलं कसं? मग मोठ्याल्याचं असं जर हे तर आपलं कसं?
म्हणून अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय किंवा आत्मज्ञान झाल्याशिवाय हे सगळ्या दुःखाची निवृत्ती कशानेच होत नाही जगात. काही करा तुम्ही, दुःख जातच नसतं. आणि दुःखाचं कारणच हे आत्मज्ञान नाही म्हणून. आणि आत्मा काऊन कळाना? संतांची संगत नाही, कोणाच्या संगतीत नाही. हां, आत्म्याबद्दल कोणी बोलत नाही, कुठं नाही. ग्रामपंचायतमध्ये चर्चा नाही, शाळेत नाही, चार चौघं बसले मंदिरात, घरी तर नाही पण मंदिरात जरी बसले तरी आत्मचर्चा उद्दंडगाती का? अजिबात नाही. उरफाट आत्मचर्चा झाली, चालू केली तर उठून जातात लोक. काय लावलंय हे काय लावलं, हे ऐकत नाहीत लोक. नाही नाही, आत्मचर्चा करणाराला नाबद ठेवते, त्याला जगणं मुश्किल करते. नाही जगू दिलं तुकाराम महाराजाला, नाही जगू दिलं ज्ञानेश्वर महाराजाला, त्रास दिला लोकांनी. कोणी? तुकाराम महाराज गावात फिरू लागले, देव घ्या कोणी, आयता आला, घरपुशीत आला देव. तर लोकांची प्रतिक्रिया काय झाली? मग देव न लगे, देव न लगे. तुमचा आम्हाला काय नको? देव नको. तुकाराम महाराज देव वाटायलेत आणि असणारे दादा पैसे वाटायले. काय घेता ना बरं तुम्ही? पैसे दादा आले मंठ्यात पैसे वाटायला आणि तुकाराम महाराज बी आले मंठ्यात देव वाटायला. तुम्ही कोण्या रांगेत उभं राहताल? गर्दी कुठं होईल? तुकाराम महाराजाकडं. देव न लगे, देव तुमचा देव न ग आम्हाला, आम्हाला काय पाहिजे? पैसा पाहिजे. हे असा समाज आहे. साठवण्याची रुदले जागे. जिथं देव साठवायचा ती जागा रुदली, म्हणजे भरली, आधीच भरून टाकली. पाहुणे ज्या बैठकीत बसायचे त्या बैठकीत भुसकट भरून ठेवलंय. पाहुणे रस्त्याला बसले, मग बैठक भुसकट भरायसाठी असती. हां, बांधणी कशामुळं? पाहुण्यामुळं. आणि त्याच्यात काय टाकलं? भुसकट. आणि पाहुणे बसली कुठं? तसा देवरूपी पाहुणा बसला कुठं? रस्त्यात, मंदिरात, देवाऱ्यात, तीर्थात, क्षेत्रात देवाला बसीला बाहेर. आणि नसलेला संसारूपी भुसकट कुठं टाकलंय? घरात, अंतकरणात. मग अगोदर भुस काढा. काय काढा? ऊस काढून टाका बाहेर आणि मग देवाला बसिता येईल आत. म्हणून हा संसार आहे असं समजता जाणे ज्या नित्यता, हे खोटा आहे संसार, काढून टाका. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी का. म्हणून हे सगळं खोटं, यायच्यात राहू नये का खरं समजू नये. यायला जाता कुठं? कोणात राहा? यायच्यातच राहा. पण काय नाही, ते खरे नाही. यायचा संबंध मागं नव्हता, पुढं नाही ना आता असला तरी खरा नाही. ग लटका संबंध, हे कल्पित संबंध, हे वास्तव खरा संबंध नाही. खरं आहे म्हणून दुःख आलं, खोटं समजल्यावर काय होत नाही? दुःखच होत नाही. स्वप्नातली बायको मेल्यावर जागृतीत रडायचं काही कामच नाही. अरे तसं हे स्वप्नाचे हे सगळे सारे झाले मेली लटके वचन बद्धमुक्तसीन तुका म्हणे. हे जर कळालं तर दुःख व्हायचं काय नाही, कारणच नाही. पुन्हा हा पहिला पक्ष झाला. दुसरा, आता मोक्षाच्या ब्रह्मप्राप्तीरूप दुसऱ्या अंशाची कोणालाही इच्छा नाही. हे पूर्व पक्षाचे म्हणणे बरोबर नाही. मोक्षाच्या दुसऱ्या अंशाची पहिलं झालं सकल दुःखाची निवृत्ती, त्याच्याबद्दल सांगितलं चिंतनात आलो. आता दुसरा पक्ष जे मोक्ष प्राप्त सर्व सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंद जो मोक्ष ज्याला झाला त्याला आनंदासाठी कशाचीच गरज नाही. आनंद स्वरूपता प्राप्त होत असते त्याला. अवघे चित्रलोके आत्ता काय मोक्ष झाल्यानंतर. मोक्ष म्हणजे काय नेमकं कळून घ्या. मोक्ष म्हणालो आपण. मोक्ष म्हणजे असं टरबुजासारखं फळ नाही, पपईसारखं फळ नाही. होय, मोक्ष म्हणजे काय? परमानंद. बघा, आनंदाशिवाय आता दुसरं काहीच नाही. केवळ आनंद स्वरूपता. केवळ काय? केवळ आनंद. कोणता शोक नाही राहिला त्याच्याकडं. शोक करण्याकरता दुसरं काही उरलंच नाही. शोक नाश झाला आणि आनंद व्याप्ती झाली. पूर्ण आनंदाने जीवन भरलं.
आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. आम्हा विष्णुदासा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा आपली दिवाळी झाली. आता पुढे शिमगा येणार आहे. आपली काय झाली? दिवाळ काढणारी दिवाळी आहे आपली. आपली दिवाळी म्हणजे कशी? दिवाळ काढणारी दिवाळी आहे. ते सोयाबीन नेऊन घातलं, दिवाळी केली, लागले बॉम्बलायला. आता पुढं आलाच. आता पुढं काय? बॉम्बला. म्हणून लक्षात घ्या ह्या गोष्टी. म्हणून मोक्ष म्हणजे परमानंदाची प्राप्ती. परमानंद, केवळ आनंद स्वरूपता. म्हणून जे पहिल्या पक्षाचं म्हणणं आहे की विषयातूनच सुख होतंय म्हणून कोणी त्या परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा करत नाही. सगळेच कशाच्या मागं लागलेत? विषय सुखाच्याच मागं लागलेत. बघा, विषय सुखाच्याच मागं आहेत का? तुम्हाला लक्षात घ्या, पुन्हा सांगतो हा. तुम्हाला विषयातूनच सुख पाहिजेच असा आग्रह आहे का? का सुख पाहिजेच असा आग्रह आहे? दोन प्रकार आहेत. विषयातूनच सुख पाहिजे का सुख पाहिजेच असा आग्रह आहे? फक्त काय पाहिजे तुम्हाला? मग ते कशातून भेटो. जसं काही काही माणसाला पैसा पाहिजे, तर मग तो कशातून का भेटणं? गाड्या भरून का भेटणं? काय पाहिजे? पैसा पाहिजे. गाड्या भरून नेल्यात देव दाखवायला. अशाच नेल्या कोण फुकटच? त्याच्या मागं हिशेब काय? 4 गेले का? हे ट्रॅक्स भरल्यात कसे काय? त्याच्या पाठीमागं हेतू मुक्त करणार आहेत ते लोक, ती महाराज. हे देव दाखविणार आहेत. आणि हे लोक म्हणले महाराजांनी काय दाखविले आम्हाला? देव दाखविले. देव दाखवायची वस्तू आहे. हे देव दाखवायची वस्तू आहे का देव पाहायची वस्तू आहे? देव दाखवायची बी वस्तू नाही, देव पाहायची वस्तू नाही, देव कळून घ्यायची वस्तू आहे. आपण आता इथं बसलो तर काय करायला बसलो? हां, मग देव कळून घ्यायला तुम्हाला किती पैसे भरावं लागले तिथं? आणि हे आता जे लोक गेले ना, इतके बेजार होणार आहे ते. इथं त्याचं वजन मोजा तुम्ही, यायचे त्याचे चेहरे इथं पहा ना, आल्यानंतर त्याचे वजन मोजा चेहरे पहा. इतकुली तोंड करून यायची ती. कितकली तोंड? इतकुले तोंड, असे डोळे खोल गेलेले, पांढरा शिपीत, जस का मोठ्या बिमारीतून उठून आला इथं. काळे झर पडत येत, कारण की सगळी आपसोय होती वाटाने. गार पाण्याने आंघोळ, चहा असा ढोळूक, खाला ते तसं. हां, झोपायची नाही व्यवस्था. आणि असे होऊन येते जस का जलातून आली. कुठून आले पहा तुम्ही. नसलं तर गाडी आल्यावर उतरल्यावर मुद्दाम जा पाहाला. जस का कुठून आले ते? कैदीतून आलेले मोकळे. म्हणून आत्मज्ञान बिन नर भटकत आहे कहा मथुरावर कहा काशी. अरे आत्मज्ञान वाचून तुम्ही कुठं जरी फिरले तर तुमचं कशाने दुःख जाणार नाही. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर तुम्हाला कोणी दुःखी केलं तरी तुम्ही कशाने दुःखी होणार नाही. लक्षात घ्या. आत्मज्ञान वाचून तुम्ही कुठे बोंबलत फिरले तरी तुम्हाला सुख होणं शक्य नाही. करशी बघा, करशी देवा विनाश अवघी होईल निराश, तृष्णा वाढविशी बहुवस कधी सुखाशी न पावशी. देवा वाचून कोणाला सुख होणं शक्य नाही. कशा वाचून? हां, देवा वाचून, देवप्राप्ती वाचून, भगवंत प्राप्ती वाचून, मोक्षप्राप्ती वाचून कधी सुखाची बघा सुख होणं शक्य नाही. मोक्ष झाल्याशिवाय, आत्मज्ञान झाल्याशिवाय. आणि आत्मज्ञान कशाने होत असतं बरं? मी आत्मा आहे असं कशाने कळत असतं? संतांच्या संगतीत. कोणाच्या संगतीत? बैसता. आता कोणाच्या संगतीत येत तुम्ही? संतांच्या. निश्चल दासीजीच्या संगतीत, स्वामीच्या संगतीत येत आपण. आता विचारसागराचा पाठ ऐकलो. आणि इथं जर तुम्ही वंचित राहिले आत्मज्ञानाला, ब्रह्मज्ञानाला, तर मग तुमचं पुन्हा नाही. मग इतकी निश्चय करा की मला आत्मज्ञान झालंच पाहिजे. म्हणून सगळ्यांनी माझे नंबर घ्यायचे आणि काय अडचणी असतील त्या विचारायच्या. कोण नंबर घेत आहे आणि कोण विचारित आहे? मला तर आणखीन कोणाचा फोन आहे याला. हे
आला तुमचा फोन, केला तुम्ही फोन? हे मीच फोन लावित असतो, मलाच नाही कर म्हण. कोण विचारित आहे? काय देणं घेणं आहे? हां, जर मी म्हणलो असतो तुम्हाला, मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, तर नंबर लागले असते, महाराज येऊ कमी, महाराज येऊ कमी. होय, सगळे असणारे आले नसते का? काय म्हणलो मी? असे तुम्ही फक्त वापसच देऊ नका, घ्या. किती घ्या? 10,000. जे आधी येईन त्याला 10, जरा मागून येईन त्याला 9, त्याच्या मागून येईन त्याला 8, त्याच्या मागून येईन त्याला 7. आणि मग आता तुम्ही तर मला झोपू दिलं नसतं राव. हे खाऊ दिलं नसतं, झोपू दिलं नसतं, आंघोळ बी करू दिली नसती, झोपीची उठीलं असतं. ते महाराज मी आधी आलो, त्याला काढा 10,000. आत्म्याबद्दल कोण विचारतं? काय बंद आहे त्याच्यावरून? काय नडलंय आपलं? जे पाहिजे ते मिळालं. अरे सकळ दुःखाची निवृत्ती आत्मज्ञाना वाचून होतच नाही. आत्मा कळाल्या वाचून जन्म मरणाची निवृत्ती कशाने काही उपाय नाही या जगात त्याला. म्हणून दुसऱ्या अंशाची, म्हणून बघा लक्षात घ्या, विषयातून सुख पाहिजे तर असं नाही आपल्याला पाहिजे सुख. म्हणून सगळ्या विषयाचा त्याग करून आपण झोपीत जातो. सगळ्या विषयाचा त्याग करून काय करतो? हां, कोणाचा जरी मोबाईल आला तर बंद करून टाकतो. ते सकाळी लाव फोन, मला झोप आली आता. मिवणीचा जरी आला तरी लाडक्या तरी फोन काय केला? हां, येते आता बेजार करू नको, बरं सकाळी लाव, बंद कर, मला झोप आली. अहो पोरग जर रडू लागलं तर माय त्याला म्हणते तू झोप गुपचिप, नाही तर थोबाडी देणे एकतो. लेकरू आवडत नाही झोपी पुढं. हां, काय आवडतं तुम्हाला झोपी पुढं? बायकोचं दुःख लागून कणू लागली तिचं म्हणते तू मर तिकडं जाऊन, मला झोप येऊ दे. ती म्हणते मग दुखायला मग मी काय करू? कणू नको, तू मरत अशी पड गुपचिप. काय आवडतं झोपी पुढं तुम्हाला? इमानदारीने सांगा, काय आवडतं झोपी पुढं? मुलगा नाही आवडत, पत्नी नाही आवडत, काहीच नाही आवडत, सगळं झुगारून कुठं जाता तुम्ही? कशामुळे जाता झोपीत? तिथं काय काय घेऊन? हे इंद्रिय घेऊन सुख आहे तिथं? विषय घेऊन सुख आहे? अंतकरण घेऊन सुख आहे? इकडं सुख मिळालं तुम्हाला इंद्रिय घेऊन, विषय घेऊन आणि अंतकरण घेऊन. होय, दृश्य द्रष्टा दर्शन हे त्रिपुटीनं मिळालं, पण तिथं त्रिपुटी टाकून काय मिळालं? हां, तिथं कोणता विषय नव्हता. बरं ते विषय बघण्याकरता इंद्रिय बी नव्हते, डोळे झाकले होते, कानं बंद होते, नाकं बंद होतं, जीभ बी बंद होती. कुठं? झोपी गेलेल्या माणसाच्या तोंडात साखर टाकली, त्याला कळती का? ते चाटीतून गुपची पडत, काय कळतं त्याला? होय, गोड आहे का खारट आहे कसे? तसंच पडत ते. म्हणजे सुसुप्तीमध्ये कोणताच विषय नसताना तुम्ही काय भोगलं तिथं? सुख भोगलं. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे मग? सुखच पाहिजे. आग्रह नाही याच्यातून व्हा त्याच्यातून व्हा, आग्रह नाही, फक्त काय पाहिजे? सुखच पाहिजे. आणि ते सुख हे ब्रह्म, ते सुख हे आत्मा. ते सुख म्हणजेच कोण आहे? ब्रह्म, आत्मा. आत्मा ब्रह्मरूप आहे ना, आत्मा सुख स्वरूप आहे, आत्माच आनंद स्वरूप आहे. आणि आत्मा हे तुमचं स्वरूप आहे. माऊली सांगायले ज्ञानेश्वरीत पहिल्याच ओबीत, जरा वाचा ज्ञानेश्वरी, पहिल्याच ओबीत सांगितलंय माऊलीनं, ओम नमोजी आद्या. आद्या म्हणजे अगोदरचा. तुम्ही अगोदरचे देह, आत्ताचा देह अगोदरचा का आत्ताचा? आत्ताचा. 40-50 वर्षाचा कोण आहे? देह. आता त्याच्यातली ज्याच्यात जर टप्पे पाळले तर म्हातारपण आत्ताचं. कवाचं? आत्ताच आहे म्हातारपण. याच्या अगोदर नाहीतर पण होतं, नाहीतरपणाच्या अगोदर बालपण होतं. नाहीतर पण तरुण पण एकच. म्हणून नाहीतरपणाच्या अगोदर काय होतं? बालपण. उगा ते बालपण जाऊन तरुणपण आलं, तरुणपण जाऊन आणि किती दिवसाचं म्हातारपण? हां, किती 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 दिवसाचं आहे? आता आलेलं आहे काय? म्हातारपण. याच्या अगोदर नाहीतरपण होतं, याच्या अगोदर बालपण होतं. म्हणून हे शरीर आत्ताच आहे आणि तुम्ही आद्या अगोदरचे. तुम्हाला माहीत नाही का? असं नाही का? माहीत होणार नाही का? माहीत करून घ्यायचं नाही.
नाही नाही लक्षात घ्या ना. बघा असं नाही का तुम्हाला माहीत नाही. मग काही गोष्टी माहीत नसल्या तर काय करून घ्यावं, माहीत. आणि महत्त्वाच्या असल्या तर, महत्त्वाच्या नसल्या तर काय घेणं नाही देणं नाही. त्याच्याहून काय घेणं, ती गोष्ट महत्त्वाची नाही, आपल्या काहीच कामी नाही, ती माहिती करून घ्यायचं तरी काय. हां म्हणून महत्त्वाची नाही का, किती महत्त्वाचे. अरे त्याचे इतकं काहीच महत्त्वाचं नाही, तुम्ही अगोदरचे आहेत, हे शरीर आत्ताच आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात की ओम नमोजी आद्या वेद, असं वेदात प्रतिपादन केलं. प्रतिपादन करणं म्हणजे वर्णन करणं. तुमचं वर्णन कशात सांगितलेलं आहे, वेदात. वेद खोटा बोलत असतो का, सगळ्या शहाणा कोण आहे, वेद आहे. वेदानेच सगळं करायला तुम्ही. सगळा विधी कोणी शिकविला तुम्हाला, पुत्रेला आहे का विधी, आणि तुम्हाला काय आहे विधी, हे कोणी सांगितलं तुम्हाला, तुम्ही मनाने केला का वेदाने सांगितला, वेदाने सांगितला. काय सांगितला, विधी सांगितला, आणि त्या विधीनं तुम्ही व्यवहार. म्हणून वेद कसा आहे, शहन आहे. म्हणून वेद प्रतिपाद्या जय जय स्वसम वेद्य, स्वतः सिद्ध आहे तुम्ही आहेत असं म्हणण्याकरता कशाचीच गरज नाही. तुम्ही आहेत असं म्हणण्याकरता काय नाही, कशाचीच गरज नाही. तुम्ही स्वतः सिद्ध आहेत, स्वसमवेद्य. कोण्या रूपाने, पुन्हा आत्मरूपाने. असं तुमचं आत्मस्वरूप आहे, असं ज्ञानेश्वरीत माऊलीनं नमन करताना वस्तू निर्देश रूपमंगल त्याला म्हणते, त्याचं वर्णन केलेलं आहे, तुमचं वर्णन केलेलं आहे. हां म्हणून 4 जाण 6 कारण 18 पुराण तुम्हाला गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कोणाला गाती, तुम्हाला गाती. तुम्ही आत्मा आहेत असं गाती ना, आत्मा हरी आहे असं गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे तुमचं वर्णन करायला, ते भाट हे तुमचे, ते भाट झालेत. वेद कोण आहे तुमचे, मग भाटाने जे सांगितलेलं ती वंशावळी खरी असते की नाही ती. हां भाट तुम्हाला सांगायला आला, तुम्ही त्याला तसंच पाठविता का, तांब्यान परातन कपडेन, भाटी नसली ती भाटीनीला साडीन, त्याला पुरणाचा स्वयंपाक गावरान तुपासंग कोणाला, भाटाला. नाही आम्हाला काहीच नाही, तसा लुच्च्या भाट नाही. तसे संत भाट आहेत, तुमचं वर्णन करायला ते कोणाचं, तुम्ही कोण आहे, तुमची मूळ कोण आहे तुमचं, तुम्ही कुठून आलेले, तुम्ही कोण आहे, हे वर्णन लिहिलेलं आहे. हे भाटाने लिहिलेलं आहे. हे कोणी लिहिलं आहे, हे भाटाने. म्हणून सुख पाहिजे आपल्याला, आग्रह नाही आपल्याला विषयातून मिळावं म्हणून. अरे सुख म्हणजेच आत्मा, सुख म्हणजेच परमात्मा, सुख म्हणजे देव. सर्व सुखाचे आगर बापर खुमा, सर्व सुखाचे आगर म्हणे जनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी. आता किती संतांचे तुम्हाला पुरावे द्यायचे, हे संतांचे प्रमाण आहेत. सर्व सुख कोण आहे, सुखरूपायचा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. देवासारखं कोण सुखी, देव कसा आहे, सुख स्वरूप आहे. आणि देव म्हणजे कोण, ज्याला कळतं तो देव, जो चैतन्य स्वरूप आहे, जो ज्ञान स्वरूप आहे, जो चैतन्य आहे तो कोण आहे. आणि तुम्ही कोण आहेत मग, चैतन्य. तुम्हाला कळतं ना, म्हणजे तुम्ही कोण, देव. जेणे तू कैशी देव, तर चैतन्य स्वयं, ज्याला कळतं तो देव असतो. को देव हा येऊ म्हणा साक्षी, ज्याला मन कळालं तो देव, असं पंचकरणात वर्णन केलेलं आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात सुखरूप ऐसा, तेच प्रमाण आलं. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगासारखं. या तुकाराम महाराजाच्या वचनाप्रमाणे सुख म्हणजेच ब्रह्म. त्या अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहेच. अनुभव आहे तुम्हाला सुखाचा सुसुप्तीमध्ये. अरे लक्षात घ्या, सुसुप्तीतून पुढं जागृती स्वप्नात नाही आली तर ती ब्रह्मावस्थाची, ध्यानात घ्या. सुसुप्तीतून पुन्हा तुम्ही कशात नाही आले, हां जागृतीत आले नाही, स्वप्नात आले नाही, ती कोणची अवस्था आहे, तुम्ही जागृतीत येता आणि स्वप्नात येता, म्हणून त्याला सुसुप्ती म्हणावं लागेल. सुसुप्ती काऊन म्हणावं लागेल तिला, तुम्ही कशात येतात, जागृतीत येतात पुन्हा, म्हणून तिला काय म्हणावं लागेल. आणि तुम्ही जागृतीत स्वप्नात आलेच नाही. बघा तुम्हाला झोपीतून उठावं लागतं का, उठावं वाटतं का, उठावं लागतं आहे लक्षात. तुम्हाला सुसुप्तीतून उठावं वाटतं का, उठावं लागतं.
उठणं असणार आदृष्ट संपल्यावर उठावंच लागतं. लक्षात घ्या. कोणाला उठावं वाटतं बरं झोपीतून? सुसुप्तीतून. बघा, सुसुप्तीतून उठिणाऱ्याचा राग येतो का बरं वाटतं? सकाळी सकाळी झोप लागली, रग अंगावर घेऊन अशी झोप लागली की बस येऊन त्याची काय ओरडी. बरं वाटतं का नाही त्याला? अरे ते दुश्मन वाटत तू. कोण? हां, दुश्मन वाटत तू. शा देतो, बाईक वाचली तर शा देतो पोराला. तू जरा सगळीकडे बर 2 थोबाडीत मारतो. कोणाच्या? काय कशातून उठिलं? हां, झोपीतून. आणि संत काय करायला मग? झोपीतून उठायले. मग तुम्हाला संताचा राग येत नाही का? हे कशातून उठवायले? आणि तुम्हाला काय आवडती? कोणची झोप? ही अविद्याची निद्रा, ही अज्ञानाची झोप. हां, ही अज्ञानाची झोप आहे. तुम्हाला वाटतं का ती झोप अदृष्टाने आणि अज्ञान तुम्ही स्वीकारलेलं आहे. आणि ते अज्ञानातून तुम्हाला उठवायचं, ज्या अज्ञानातून तुम्हाला उठायचं, अज्ञानातून काढणाराचा राग येतो माणसाला. कोणाचा? हां, अज्ञानाला पुष्टी देणाऱ्या महाराजाचे कौतुक ह्या जगात. वा 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 वा. महात्मे आले, महात्मे आले. काय आले? महात्मे आले. याला म्हणावं महाराज लय मंदिरं बांधले यांनी. लय मंदिरं बांधले यांनी. लय बाबा यांनी अशा ट्रक भरून नेले लोक. पुन्हा लय बघा लय लोकायला देव दाखविले यांनी. अशा महाराजाच्या जगात काय कौतुक आहे. आणि तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही परमात्मा आहात, तुम्ही सच्चिदानंद आत्मा आहात, तुम्ही आनंद स्वरूप आहात. हे जे सांगणारे लोक, हे अध्यात्म सांगणारे, ह्याला जगात काय नाही, कवडीची किंमत नाही. त्याला कोणी विचारायला सत्य गेले भोळ्यावर. ही नाविद्येची. आणि जे बोलणं खरं आहे तेच बघा. म्हणून इथं तुम्हाला सुखाचा अनुभूती बी आहे, अनुभव बी आहे. हे सगळं टाकून जे सुसुप्तीतलं सुख आहे ते ब्रह्मसुखच आहे. ते कोणतं सुख आहे? थोडी झलक काय मिळाला पण कोणाची आहे ती? अरे त्या सुसुप्तीच्या सुखावर जगायले तुम्ही. एक सुसुप्तीतलं सुख जर उडवलं तुमचं, सांगा 15 दिवस झोपू नका. सांगा तुम्हाला किती पैसे पाहिजे मी देतो. मी सगळी इस्टेटी घेतो तुम्ही. फक्त 15 दिवस काय करायचं नाही, कच्चाच नाही झोपायचं. मुचकुंदरायाने इंद्राला जिंकून दिलं त्याचं पद आणि सांगितलं की मला आता मी बेजार झालो. तुम्ही म्हणता ना फवार येऊन आल्यावर हा पाय आता मी निजणार आहे, मला कोणी उठू नका सकाळी. म्हणाल जावं येईन तेव्हा उठीन. कोणी उठायचं नाही, कोणी आलं तरी उठवायचं नाही. तसं मुचकुंदरायाने सांगितलं इंद्राला. इंद्राने सांगितलं आता तुम्ही मला मिळून दिलं ना पद, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. ते म्हणले काही नाही पाहिजे मला. आता असा मी कन्हारलोय, असा बेजार झालो, मी आता एखाद्या दरीत झोपणार आणि मला कोणी तिथं उठवायचं नाही. जो कोणी मला उठवीन ते जळून खाक होईल आणि मला देवाचं दर्शन झालं पाहिजे. हे 2 पणं मागितली मुचकुंदानी. कोणाला? इंद्राला. की जो कोणी मला उठवीन ते जळून काय झालं पाहिजे, उभा जळाला पाहिजे आणि पुन्हा मला परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे. म्हणजे काही हरकत नाही. मुचकुंदरा एका दरीत झोपले जाऊन. कोण जातं त्या अंधाऱ्या दरीत? हो मुचकुंद राजा. हो नाही कळलं ना का मुचकुंदाला? अज्ञानाच्या दरीत झोपला. कोण? मुचकुंद राजा. इतका झोपला की त्याला कोणीच उठवायला तयार नाही. योग चांगले मागूनच घेतलं होतं ते. काल येऊन लागले कृष्णाच्या पाठ. कोण? काल येऊन कृष्ण पुढं पळाले, काल येऊन मागं. आणि मग त्या गुहेत गेले कृष्ण परमात्मा आणि आपला पित्तांबर टाकून त्याला मुचकुंदाच्या अंगावर. आणि कावलं म्हणतो कोरक पाळणार आहे तू? ते का काय गोकुळातल्या गवळणी आहेत का दोन्ही चोरून खाला? हां, ते नाटकं तो गोकुळात केली. काल येऊना पुढं चालणार नाही. मी आता तुझा वध करणार, मारणार तुला, असा काल येऊन म्हणू लागला. पळत 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 काल येऊन मागं कृष्ण परमात्मा पुढं, काल येऊन मागं कृष्ण परमात्मा पुढं. मुचकुंदीच्या दरीत गेले. देव पितांबर टाकला आणि जाऊन उभं राहिले गुप्त रूपाने.
आज देव इथं गुप्त रूपाने बरं पाहिला तुम्हाला. गुप्त रूपाने उभे राहिले, काल येऊन आला म्हणे इथं झोपला होय तू. कशाकडं पाहून? पितांबराकडं पाहून. त्याला वाटलं आता हे मला भेणं काय झालंय. झोपलाय. भेणीत लात मारली. मुचकुंदाला लात मारल्या बरोबर तो उभा जळाला काल येऊन. धाड 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 जागेवर राख झाली त्याची. मुचकुंदाने डोळे उघडे तर कृष्ण परमात्मा समोर. काय झालं म्हणून बघा, म्हणून झोपेतून उठा मुचकुंदा हो. त्या गुहेत झोपलेले तुम्ही कोण्या अज्ञानाच्या, आणि उठा फडा घेऊन झाडीत बसा. फडा घेऊन झाडीत बसा का? ते ही बसली फाडा घेऊन झाडीत, हे घेतलं टमरेल घेऊन तिकडं. खटरण टमरेल. आता जायचं बी काम नाही. हां, फिरायला बाहेर जायचं, स्वतःला घरात बसायचं. वा रे वा, म्हणजे लय प्रगती झाली जगाची. हां, काय प्रगती झाली बाबा. म्हणून लगेच मुचकुंदाला दर्शन झालं परमात्म्याचं. तसं तुम्ही जागी झाली की तुम्हाला जागी त्यालाच म्हणा देवाचं दर्शन होणं म्हणजे ती जागृती आहे. देवाचं काय होणं? आत्मत्व आणि देवाचं ज्ञान होणं ही याला जागृती म्हणते. आणि देवाचं जर दर्शन नसेल तर ती मग ती झोपच आहे तुमची मुचकुंदाची. कव्हापासून झोपलेले कोण ठाऊक, का नारून झोपलेले आहेत पुन्हा. कव्हापासून झोप लागली तुम्हाला त्याचं काय नाही. हां, म्हणून इथं ही जागृती आहे. इथं जाग होता इथं. म्हणून सावध होडी भजनी लागा, देव करा काय वारी. उठा जागे वारे आता, स्मरण करा भावे चरणी ठेवा माता. चुकवा व्यथा ह्या जन्माच्या व्यथा, चुकवा चुकीचा आहे त्यात. म्हणून अनुभूती सगळ्याला ह्या. म्हणून इथं महाराज तेच सुख म्हणजेच ब्रह्म, त्याचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहे. ते सुख नित्य असावे अशी इच्छा होणे संभवनीय आहे. ते सुख नित्य असावं. कोणचं? जे सुसुप्तीत मिळालं. पुन्हा पुन्हा सुसुप्तीत जायची प्रवृत्ती आहे आपली. पुन्हा पुन्हा कशात जा वाटत. हां, सुसुप्तीत इतकी आवडती तुम्हाला सुसुप्तीत, त्याच्या इतकं काहीच आवडत नाही. पुन्हा पुन्हा सुसुप्तीत जावं वाटत. त्याचं कारणच काय? तिचं सुख आहे, परम सुख आहे, ते ब्रह्म सुख आहे. त्या सुखावर जीवन जगायलंय. खाऊन पिऊन नाही, कपडे घालून नाही, पैशांनी नाही. सुसुप्तीच्या सुखावर जीवन जगायलो आपण. आणि ते सुसुप्तीचं सुख म्हणजे ब्रह्मसुख आहे. फक्त तुम्ही म्हणून इथं लक्षात घ्या, ह्या व्यवहाराचं करावं स्वप्न, ह्या प्रपंचाचं काय करावं स्वप्न, आणि सुसुप्तीची करावं समाधी. सुसुप्तीची काय करावं आणि ह्या व्यवहाराचं काय करावं. कळालं का तुम्हाला? आता हे गणित, हे सूत्र कळालं का? हे व्यवहार सगळा काय आहे? हे स्वप्न आहे. म्हणून वऱ्हाडांमुळे स्वप्ने गे माय बापर कुमा देऊर वेगी धरा विठ्ठलाचे. मग हे सगळा प्रपंच हे का स्वप्न आहे? स्वप्न का खरं असतं का? हे खोटं असतं. म्हणून हे सगळं काय खोटं आहे. आता खोटं आहे सगळं. प्रपंचच खोटा ठरल्यानंतर राहिली कोण? मग केवळ एक ब्रह्म, केवळ सुसुप्ती म्हणजे ब्रह्म, केवळ परमात्मा. अद्वैत समबुद्धी येता क्षमादमावरी हरी झाला. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विराजाने. म्हणून इथं महाराज म्हणतात तो अनुभव सगळ्या तेच सुख नित्य असावे अशी इच्छा संभवनीय आहे. म्हणजेच प्रत्येकाला नित्य सुखाची इच्छा आहे. नित्य सुख असावं वाटतं असं सगळ्यालाच वाटतं. कधी मला दुःख नसुनी कधीच कसा असावं मी नित्य सुख असावं. म्हणून घरी ताकाचे सरोवर, इथे नवनीताचे पूर. म्हणून इथं म्हणजे संतांच्या संगतीत आत्मज्ञान झाल्यानंतर नवनीताचेच पूर आहे सगळे. नवनीत म्हणजे काय? सार. आणि ताक म्हणजे प्रपंचात काय? ताकाचेच पूर आहेत. प्रपंचात काय? ताकाचेच पूर आहेत. सगळं ताकच आहे तिकडं, काहीच खरं नाही. टाकाऊ पदार्थ आहे प्रपंच. आणि परमार्थ म्हणजे नवनीताचे पुरे. याचाच अर्थ ब्रह्मसुखाची इच्छा आहे. म्हणून कथा पुराणात दिक्शास्त्रा श्रवण करून ब्रह्मप्राप्ती इच्छा होणे संभवनीय आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या पदार्थाची इच्छा होते त्या पदार्थाचा अनुभव असलाच पाहिजे असे नाही. ज्या पदार्थाची इच्छा झाली त्याचा अनुभवच असला पाहिजे असं आहे का?
अजिबात नाही. बघा इथं पुण्य करून स्वर्गाला जायचं, स्वर्ग सुखाचा अनुभव आहे का पुण्य करणाराला? मग काय करायला तो? हां, यज्ञ करायला. 100 यज्ञ केले आणि काय झाला? स्वर्गात गेला. पण स्वर्ग त्यांनी पाहिलं होतं का आधी? त्याचा अनुभूती होती का? पण ते केलं नाही का? हां, बघा लक्षात घ्या. म्हणून इथं अनुभव पाहिजे असं थोडंच आहे. फक्त ज्या पदार्थाची इच्छा होते त्या पदार्थाचा अनुभव पाहिजे असे नाही. एखाद्या सुंदर पदार्थाचे वर्णन केले तरी त्याची इच्छा उत्पन्न होते, संभवनीय आहे. एखाद्या सुंदर पदार्थाचं वर्णन केलं तरी त्याची काय होते? इच्छा होते माणसाला. सुंदर वर्णन केलं कशाचं? एखाद्या मंदिराचं वर्णन नाही केलं तुम्ही, काय मंदिर आहे ते, माणसाला इच्छा होती. जसं आता तिथं राम मंदिर बांधलंय काशीला, आणि एक जण पाहून आला आणि त्याचं वर्णन केलं इथं. अरे जीवनात आल्या माणसाने काय करावं? काशीला जावं आणि एकदा ते मंदिर पाहावं. काय मंदिर भव्य दिव्य. काय होती माणसाला? इच्छा होती. नाही पाहिलं तरी बी, अनुभूती नसली तरी बी, नुसतं ऐकून त्याची काय होते? इच्छा होते. म्हणून नारदाच्या उदाहरणाप्रमाणे विचारी पुरुषाला शास्त्र श्रवण करून आपल्याला नित्य सुख मिळावे अशी इच्छा होणे संभवनीय आहे. म्हणजे ब्रह्मप्राप्तिरूप मोक्षाचा द्वितीय अंशाची इच्छा होणे संभवनीय आहे. म्हणून नारदाच्या किंवा अनेक शास्त्राच्या प्रमाणाने, अनेक शास्त्राच्या श्रवणाने आत्माच ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म कळाल्यानंतर सकळ दुःखाची निवृत्ती होती असं श्रवण केल्यानंतर आत्मप्राप्तीची काय होत असते? इच्छा होत असते. मला ते प्राप्त व्हावं, मला ते मिळावं, तरच माझं सगळं काय जाईल? दुःख जाईल अशी काय होत असते. म्हणून याला सद्इच्छा म्हणावं. कोणती इच्छा? सद म्हणजे चांगली. म्हणून चांगली इच्छा, सद्इच्छा, सद असणारी इच्छा, सद्भावना, सात्विक इच्छा. मला काय व्हावं? आत्मप्राप्ती व्हावं, मला ब्रह्मप्राप्ती व्हावं, मला सकळ दुःखाची निवृत्ती व्हावं आणि परमानंदाची काय व्हावं? याला कोणची इच्छा म्हणते? सद्इच्छा. आणि ती पूर्ण होत असते. सद्इच्छा पूर्ण होत असते, सद्भावना पूर्ण होत असते. म्हणून अशी इच्छा होणं संभवनीय वर्णन केलं कोणी. आणि शास्त्रांनी त्याचं काय केलेलं आहे? तोंड भरून वर्णन केलेलं आहे स्वरूपाचं. आत्मा सच्चिदानंद रूप आहे, आत्मा ब्रह्मरूप आहे, आत्मा सगळ्याचा अधिष्ठान आहे. आत्म्यावर म्हणून आत्मालाभासारखी काही गोमटेची न देखे माऊली म्हणतात. अरे आत्मलाभासारखं चांगली गोष्ट जगात दुसरी गोमट काहीच नाही. ज्याला आत्मलाभ झाला त्याला काहीच मिळवायचं राहिलेलं नसतं जगात. ज्याला ब्रह्मज्ञान झालं, आत्मज्ञान झालं, त्याला जगात काय मिळवायचं? काहीच मिळवायचं राहिलं नाही. निरीच्छ जीवन झालं. निरीच्छ, काही मिळवायचं नाही, काही टाकायचं नाही, असं त्याचं जीवन एकदम बदललं. कशाचीच अपेक्षा नाही राहिली. निरपेक्ष, सुचिरदक्ष, उदासीनोयथा सर्वरंभ परित्यागी यो मत्भक्त समप्रिया. गीतेत वर्णन केलं माऊली भगवंतानी. अर्जुना, सुचिर शुद्ध झाला तो आत बाहेर, दक्ष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. सुचिर दक्ष उदासे असणारं शरीर इंद्रिय प्राण मनावर विचाराने काय झाला? भक्त ऐशे जाणा गेले आशा अपास. कशाची आशा नाही राहिली. निरीच्छ जीवन, आशात नाही राहिली. निरीच्छ आशा नाही राहिली. गेले आशा पास निवारून. विषय तो त्यांचा, फक्त त्याचा विषय काय आता? केवळ परमात्मा आहे. परमात्म्याबद्दल बोलणार, परमात्म्याबद्दलच करणार, परमात्म्यालाच पाहणार. सगळा विषय कोण? जसं बघा ना, ज्याचा जो विषय असतो त्याच्याबद्दल बोलत असतो माणूस. बाजारात जरी गेला तुमचा, तर तुमचा जो विषय असेल त्या साथीला तुम्ही जाता. काय असेल तुमचा जो विषय, त्या साथीला तुम्ही अगोदर जाता. ज्याचा बैलाचा विषय ते कोणाच्या साथीला जाईल? हां. ज्याचा शेळ्याचा विषय, ज्याचा म्हशीचा विषय म्हशीचा, ज्याचा दुसराच विषय भाजीचा, ते म्हणे हे जिगोर ते घ्याव द्या बाय, हे पैसे जाते उडून आणि आपली भाजी राहील. मग अगोदरचे कोणीकडे जातो? त्याचा जो विषय त्या विषयाकडं, भाजीकडं. म्हणून तसाच भक्ताचा काय विषय?
परमात्मा विषय तो त्यांचा ना आवडे मग जन, त्याला जन लोक आवडत नाही. ना आवडे जन, ना आवडे धन, ना आवडे माता, ना आवडे पिता देवा, इतकं काही त्याला आवडत नाही. काय काय आवडतो? तो माझा व्हावा, तो माझा व्हावा आणि वेळोवेळा व्हावा पांडुरंग, फक्त देव मला पाहिजे, बाकी काहीच नाही लागत मला. कारण की भगवंत प्राप्ती ज्याला झाली त्याला काहीच लागत नसतं, त्याला सगळं मिळालं. हतके पाव मे सबके पाव, सगळं मिळालं त्याला. देव मिळाला त्याला काय मिळवायचं आता? आणि ज्याला देव नाही मिळाला त्याला काय मिळालं? बघा व्यवहारामध्ये पती हातात आल्यावर आता कोण हातात घ्यायचं तिला? काय आला? पती हातात आला तिच्या हातात. आता कोण हातात? सासू हातात घ्यायची का तिला? सासरा हातात घ्यायचा का? नणंद हातात घ्यायची का? दीर हातात घ्यायचा का? हां, फक्त तिनं सांगायचं बघा ती तुमची तिला आवरा बरं ती मिरचीला नटन बोल. ए बघा गुपचीपास नाही तर देईन तुला काढून आतात लगेच, पोरगं पाहून ठेवलं मी. हां, मला काय उशीर नाही. असंच आता ते कोरोनात जशी लग्न झाली तसंच करून टाकी तू. तो हार घालायचे आणि त्याने हार घालायचे दू राय गुपचूप तुकडा खाय दट्टी तू त्यो कोणाला? हां, ती नन ती गुपचूपच बसते बाबा. हां, वहिनी आता नादीच नाही लागत तुमच्या माईला. तसंच माया आता ते बोलायचंच नाही बघा, असं कत्ताही बोलायचं नाही तिला, चलत नाही. ते एकटीच आहे ती गळीची, खूप लाडकी आहे. तिच्या मायबापाने तळ हातावरच्या फोडावानी जपलंय तिला. तिचे गुण गात आहे. काय हातात आला? पती हातात आला. लाग नाही माईचा, सासऱ्याचा, सासूचा, कोणाचाच बोलायचं काय नाही. आणि हा पतीच नसेल हातात तर मग काय बाबा चेंडूच तिचा. कोणी या भांडाव तिला, काय नाही हातात. तसं देव हातात आल्यावर हे हरी आला हाता, मग काही भयन चिंता. आणि हरी नाही आला हातात मग तिच्यासारखं होतं. कोणी तिला काम सांगतच, कोणी तिला घरात बरं पाहत नाही. सगळी विटंबना होती. तसंच आपलं व्हालं. सासूरवाशी जीव ओढे तुझ पाशी. कसा झालाय जीव? सासूरवाशी येत आपण म्हणजे काहीच नाही आपल्या हातात स्वातंत्र्य. तद्वत इथं महाराज म्हणतात की त्याप्रमाणे म्हणजे ब्रह्मप्राप्तिरूप मोक्षाच्या द्वितीयांशाची इच्छा होणे संभवनीय आहे. यावर कोणी असे म्हणेल की अहो विषयापासून मिळणारे सुख ते जर तुमच्या मते ब्रह्मसुखच आहे तर मग पुष्कळ विषय संपादन करून पुष्कळ ब्रह्मसुख भोगावे मिळेल. पण मग ब्रह्मसुखाकरिता विषयाचा त्याग करून विवेक वैराग्यादी साधनाची आवश्यकता नाही, असं तुम्ही जर म्हणताल पूर्वपक्षावाले की विषय सुख म्हणजेच ब्रह्मसुख आहे. तुम्ही मी म्हणता विषयातलं सुख तरी कोणाचं आहे? ब्रह्म्याचंच आहे. मग लय मोठे विषय आम्ही जमा संपादन करू म्हणजे आम्ही काय होऊ? सुखी होऊ. सुख तुम्ही विषय भोगले नाही का सुखी झाले नाही? का भोगायले नाही? हां, अरे डोळे जाचे आले तरी पाहणं बंद झालं का? वासना येतात पाहायच्या बी होय. डोळे केले तरी पाहण्याच्या का? जे म्हातारं म्हणतं माझे ऑपरेशन करा बरं. कशाचं? हां, डोळ्याचं ऑपरेशन करून काय करायचं? याला पाहिलेलंच पाहायचं पुन्हा. तेच रस्ते तेच माणसं. काय पाहायचं याला पुन्हा? ज्ञानेश्वरी पाहायची का? विचारसागर पाहायचा का? पंचकरण पाहायचं का? कोणते ग्रंथ पाहायचे? पहिलेच पाहिले नाही डोळे होते तेव्हा. आता ऑपरेशन करून पाहणार आहे का? हां, ऑपरेशन करून तरी म्हाताऱ्याला काय पाहायचं? पेपरच पाहायचा होय ना? काय पाहायचा? का ज्ञानेश्वरी वाचित बसायची? नाही. म्हणून अशा म्हाताऱ्याचे ऑपरेशनच करू नाही ना. ज्याला ज्ञानेश्वरी नाही वाचायची, ज्याला गाथा नाही वाचायचा, त्याचा ऑपरेशन तसाच राहू द्या, वांधाळा देऊ. काय ऑपरेशन करायचं त्याचं? ज्ञानेश्वरी वाचित असला तर हां, ऑपरेशन करतो बाबा. काय वाचित असला तर ती तवरक हो म्हणे. तवरक हो म्हणे बाबा वाचतो द्यानी, पण मग ऑपरेशन करा.
ऑपरेशन कशाची ज्ञानेश्वरी घेऊन बसला मी का हात जिंदगीत वाचिली नाही ना आता थोड्यासाठी कशाला जीव वाटू हे पहा म्हातार म्हणून लक्षात घ्या. म्हणून विषय भोगून आम्ही सुखी होऊ शक्य नाही ना. विषय भोगले नाही. अरे विषय भोगीतच रोग आलेत पण सुखी झाले का? अरे विषयाचे सुख बेगडाची बाहुली अभराची सावली आणि काय सुख येते ढगाची सावली म्हणून तर राहत असते का? एक माणूस उन्हाळ्याचा चलत येऊ लागला घालतात खामा झोकील झाला तिथल्या ढग आला. अरे बरं झालं गडे म्हणे कपडे गिपडे काढे नांगरट होती म्हणजे आता मस्त काय घेतो. अरे कपडे काढूच तर ढग निघून गेला लागला आमचा टकायला पुन्हा. तसं विषयातलं सुख हे ढगाच्या सावलीवाणी बेगडाच्या बावलीवाणी आभराच्या सावलीवाणी मृगजळावाणी. म्हणून हे सगळं खोटं येते. विषय सुख आहे हे बोलण्याची सारखे नाही. मग पुष्कळ म्हणून इथं मग ब्रह्म प्राप्ती करता विषयाचा त्याग करून विवेक वैरागी साधन करायची काय गरज आहे. ते तर विषय सुख मिळाय अशी शंकेचे समाधान असे की सुख म्हणजे ब्रह्म या अर्थाने संपूर्ण विषय सुख हे ब्रह्मसौख्य आहे हे खरे. पण जीवाला विषयापासून मिळणारे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे. म्हणून अल्प सुख हे त्याच्यातलं उगत क्षणभर सुखाचा धरीला भिलास किती सुख आहे त्या विषयातलं. बघा तुम्हाला विषयातलं सुख विषय मिळाला अनुकूल विषयाची प्राप्ती होत असते अंतःकरणाची स्थिरता होते आणि तिथं तुमच्याच आनंदाचं भान होत असतं. कुठं? त्या स्थिर झालेल्या अंतःकरणात. अनुकूल जो विषय तुम्हाला काय झाला तो प्राप्त झाला मिळाला. जो अनुकूल आहे तुम्हाला जो विषय आवडतो समज तुम्ही पाहुणे होऊन गेले आणि तुम्हाला जो आवडतं खायचं ते त्या पाहुण्याने केलं काय झालं? अंतःकरण स्थिर झालं. अनुकूल विषय मिळाला अंतःकरणाची स्थिरता होत असते आणि अंतःकरणाची स्थिरता झाल्यानंतर तुमच्याच आत्म्याचं त्याच्यात काय होत असतं? भान होत असतं. मग तो विषयाचा आनंद आहे का अंतःकरण स्थिरतेचा? चला अंतःकरण स्थिरतेचाच का तुमचाच? तुमचाच आनंद आहे. ते अंतःकरण स्थिरतेचा बी नाही आणि विषयाचा बी नाही. तुम्हीच आनंद स्वरूप आहेत. पण हे तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला वाटतं जसं एखादं कुत्रं हाडूक बऱ्याच दिवसाचं पडलेलं होतं आणि ते हाडूक खाऊ लागलं. ते कुत्रं बरेच प्रयत्न केले त्याने मग ते हाडूक फुटलं. असं ते असे बरेच कुत्रे खातात ना ते हाडूक फुटलं आणि त्याचा शिलटा त्याच्यात दाढा शिरला चावता आणि शिरल्यानंतर मग त्याचं रक्त निघालं. म्हणे आता कसा पाना फुटला कशाला? हां आता मजा आली. त्याचाच रक्त आहे ना ते पण वरची वर फोडायला ते कशाला? हाडकाला. आणि वरची वर रक्त निघालं त्याला वाटलं मस्त जमलं गाड्या आता हाडकाला पाना फुटला आता याच्यातून आपल्याला मिळेल. हाडकातून मिळत असतं तसे विषयातून मिळत असतं सुख. विषयातून सुख मिळत असतं. बघा विषयातून सुख मिळालं असतं. विषय जर सुखरूप असले असते तर सगळ्याला त्या विषयातून सुख व्हायला पाहिजे होतं असतं. साखर गोड आहे BP वाल्याला खाय ना म्हणा मग शुगरवाल्याला म्हणतो साखर टाकू नका आपल्या चहात. आपला चहा कसा ना बिगर साखर. मग साखर सगळ्याला गोड का? हां सगळ्याला साखर काय नाही. BP वाल्याला शुगरवाल्याला साखर नाही. BP वाल्याला तेलकट भजे गिजे नाही. टायफॉइडवाल्याला दूध टायफॉइड ज्याला झाला त्याला दूध जमत नाही. म्हणजे दूध पवित्र नाही का गोड नाही पण टायफॉइडवाल्याला जमत नाही. म्हणून बघा आता रगी गोड लागल्या उन्हाळ्यात चांगल्या जात्यात त्या. उन्हाळ्यात काय जात्यात त्या? सर्पिणीला सर्प दिसला की बरं वाटतं आणि तुम्हाला सर्प दिसल्यावर दुःख होतं पळता तुम्ही. म्हणून विषयात जर सुख असलं असतं तर एका विषयापासून सगळ्याला सुख झालं असतं. पण तसं नाही. घरात 5 माणसं असतील तर 5 माणसाला 5 बाऱ्या 5 प्रकाराने भाज्या कराव्या लागतात. कोणाला कमी मिठाची कोणाला जास्त मिठाची कोणाला फिक्कं तर कोणाला तिखट कोणाला कमी तेलाचं तर कोणाला माणसं किती भाज्या किती एकाची एक तऱ्हा एकाची एक तऱ्हा. आता इतके माणसं आहेत ना सगळ्याला एकच आवडतं का? हां एकाला सगळं आवडतं का?
यायची आवड वेगळी यायची आवड वेगळी यायची. चहा तसं कोणी म्हणतं काळा करा, कोणी म्हणतं गोरा करा, कोणी म्हणतं फिका करा. तर करणाऱ्याचं टोकं पिकून राखायची ते. आणि त्याच्यात आमची महाराज मंडळी तर लयच नखरे करते. कोणी म्हणतं दूध आणा, असं दूध आणा की कोण्या गायचं तांबड्या गायचं सरजे गायचं निरसं पुन्हा त्याच्यातच उंडाची बा पुन्हा पाणी नको, हे असे नखरे लावते ती. कोणी म्हणतं कॉफी आणा, म्हणजे एक आवड का सगळ्याची. म्हणून एकाला एक सगळं आवडत नाही, सगळ्याला एक आवडत नाही. म्हणजे याचाच अर्थ विषयात काय नाही, सुख नाही. सुख स्वरूप तुम्हीच आहात या शंकेचे समाधान. म्हणून सुख म्हणजे ब्रह्म या अर्थाने संपूर्ण विषयात सुख जे आहे खरं ते विषयात ब्रह्म्याचं सुख आहे, पण विषय सुखरूप नाही. पण जीवाला विषयापासून मिळणारे सुख हे फार क्षणभंगूर आहे, फार अल्प सुख आहे. ते सुख होतं आणि जातं. विजेच्या प्रकाशात कोणताच व्यवहार करता येत नाही. प्रकाश नाही का व्यवहार करायच्या लागी नाही. वीज चमकली तेव्हा डोळे झाकले आणि वीज लोपली तेव्हा डोळे उघडले, आधार किठ. पाऊल तर नाही टाकतायत, चलणं तर बाजूलाच, पण पाऊल नाही टाकतायत कोणाच्या प्रकाशात. तसं विषयातलं सुख कसं आहे, क्षणभंग होणं आणि जाणं. लगेच होतं लगेच जातं. असाच हसतून असाच रडतो. म्हणजे क्षणभर सुखाचा धरिला बिलास, सुखच जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, असे कोट्यावधी पठ दुःखाने व्यापलेले असे हे जीवाला तरी. बघा एक दृष्टांत सांगितला होता मी तुम्हाला, पुन्हा सांगतो डबल, आपण ऐकूच. एक जंगलात माणूस जाऊ लागला, त्याच्या मागं वाघ लागला. तो पुढं पळायला, मागं काय लागला, वाघ लागला. एक जंगलात विहीर होती, पडकी विहीर. त्याला वाटतं आता वाघ तर आपल्याला खाल्ल्याशिवाय, म्हणून ते विहिरीत उडी टाकली त्याने वरूनच. पाहिलंच नाही मागं पुढं, आणि खरंच ये आलो काही नसतं पाहत माणूस. विहिरीत उडी टाकली. उडी टाकताना त्याची नजर खाली गेली, खाली सरप ते चावू लागली. ते लागलं फुसफुस करायला. कुठून, कोरडी फटीर, पाणी गिनी काय नव्हतं. उन्हाळ्यातले दिवस. त्याला वाटलं आता खाली पडलं तर हायच ना गोवा आपल्याला, हे तर डसल्याशिवाय. आणि वर तर वाघोबा तर वरच्या ते काय नाही, खाली उडी टाकली होती ना. मग त्यांनी पारंबी धरली. तिथं होता एक असणारा वड, आणि त्याच्या पारंब्या गेलेल्या त्या विहिरीत. त्यांनी काय धरली, ती दोही हाताने धरली पारंबी. खाली नागोबा वर, आणि पारंबी धरली. आणि त्या पारंबीला आग्यामोहळ होतं. त्याच्यात ह्यालक्याने काय झालं, ते आग्यामोहळ उठलं आणि तो कांदा फुटला. आणि त्या आगेमोहळ लागलं त्याला डसल्या. बरं डसलं ना तुम्हाला आगेमोहळ, का नाही डसलं. आगेमोहळ डसायलं आणि ते कांदा फुटला. नेमका कांद्याचा ते मध त्याच्या नाकावर पडायचा, आणि ते मग ते चाटायचं. काय गोडे, काय गोडे. बरं चाललं तुमचा आता महाराज, आनंद आहे आमचा. काय चाटायला, ते एक ते नाकावर शेंड्यावर पडायचा आणि त्याला जीप लावायचा आणि ते चाटायचा. आता खाली नागोबा, वर वाघोबा, आणि ते डसायला आगोबा. आणि जी फांदी धरली होती तिला 2 उंदरं करांडू लागले. ती 3 पादराची फांदी होती, अशी अशी येडे 3 पादराची. आणि त्याला 2 उंदरं काय लागले, करांडू लागले. काळा उंदीर आणि पांढरा उंदीर. पांढरा उंदीर म्हणजे दिवस, आणि काळा उंदीर म्हणजे रात्र. आणि ही 3 पात्राची काय होती, ती दोरी होती, स्थूल सूक्ष्म आणि कारण. 3 पात्राची दोरी, त्याच्यातले 2 असणारे काटले होते त्याने, त्या उंदराने. एकच पारंबीवर राहिलं होतं, काय ते धरलेलं. आता ते उंदर कव्हा काढतील त्या एका पारंबीला काही, आणि ती का पारंबी तुटल्यावर कुठं पाडणार हो, हां खाली. खाली पड्यावर खाली काय आहे, तो होय कोण, तो सर्प डसणारा. तसं आणि सुख किती, तिथं सुख किती मिळालं त्याला. निसता एक थेंब आपला जिबीवर नाकावर पडायचं, ते तसं संसारातलं सुख किती बरं होय. क्षणभर काय तुम्ही त्या लग्नामध्ये उतवाल तर काम,
ज्याचं ज्याचं झालं त्याने पाहिलेलं आहे. तांब्या धरायला एक शिव निसता चलतो नवरतो ताटल्यावर, याला रगत पिती झाली जसं काय. सक्काने काय धरायला? तांबे धरायला. घरी आला वारीक दाढी करायला. 17 बाऱ्या जाऊन केली नाही याची. त्या दिवशी कुठं आला? काहून की याला आता लाडी गुळी घालून कापायचं याला आता. आणि हां ती मैजत तिथं अडकून द्याला की मोकळे मग आता. म्हणून काय तिथं त्याला वाटतं स्वर्ग आता 2 बोटच आहे. स्वर्ग कसं आहे? 2 बोटात. हा त्याची चाल वेगळीच असते, ताटलेलाच असतो असा देव. नवरदेव झाले असता ना तुम्ही, असे बसलेले होते का? बावल्यावर बसले ताटलेलेच. सगळ्या गोष्टी कशा ताटलेल्या आहेत. कपडे गिपडे ते डायन ते कोटन ते थाटन छेललेली लोकांचीच आणलेली, लोकांचंच गळ्यात आणलेलं ते लाकीट असा दाखवतो तो. आणि दर्शनाला जाते तर खेटर काढून जात नाही मंदिरात. खेटरा सगट देवाकडे जातो. तेव्हा तू थांब, तू आली पायाकून. इतकी सुध नाही राहिली तू माझ्या दर्शनाला आला. कसा आला पुन्हा? आता ती खेटर पाडणारच येत तुला पुढं. जरा दमधार जाशी ती फिरणारी रापी ती आखून. बऱ्याच जणांवर फिरली रापी, गार झालीत माणसं आता. म्हणून ध्यानात घ्या. कितीक सुख होय गेलं ते मावळ सुख, आणि पुढं काय आलं सगळं? हां दुःख. बालपण जरी बरं गेलं, तारुण्य असंच गेलं, आणि पुढं म्हातारपणात तर मग आता कळून घ्या म्हातारे हो. तरी पण म्हातारे म्हणते बरं होईन. काय बरं होईन? आता काय बरं होणार आहे? हा होईन बरं जर कळून घेतलं तुम्ही तर. आत्मज्ञान झालं तर खरंच इथून पुढे बरे होईल. भक्ती सुख वाढेल. फेरा 84चा चुकल. हो आलो रायाचा जो शिहोरा ऐका हो रायो. होईल बरं तुमचं. पण भक्ती जर केली तर बरं होईल. भगवंताची प्राप्ती करून घेतली तर बरं होईल. संसारात बरं होणार नाही. कोणाचं झालं नाही होणं शक्य नाही. म्हणून दुःखाने व्यापलेले असते ज्या जीवाला. म्हणून जीवाला तरी नित्य सुखाची इच्छा आहे. नित्य सुख म्हणजेच ब्रह्म आहे आणि त्याची इच्छा आहे. म्हणून विषय सुखाचा त्याग करून ब्रह्मप्राप्तिरूप मोक्षाचा द्वितीय अंशाची इच्छा होणे संभवनीय आहे. म्हणून सगळे विषयाचा त्याग करून नित्य जे सुख आहे ब्रह्म तेच प्राप्तीची सगळ्याला काय आहे. म्हणून अगोदर काय करा? विषय त्याग करी साधू संग पंचकरणा. विषयाचा विषयाप्रमाणे काय कर? त्याग कर. जसं विष प्यावं वाटत नाही, खावं वाटत नाही, तसे विषय भोगावं वाटू नाही. म्हणून विषयाचा त्याग करून तू संतांच्या संगतीत मोक्ष प्राप्त, नित्य सुख नित्य परमानंद प्राप्त करून घ्यावा. हीच शास्त्राची, हेच असणारं वेदांत शास्त्राचं तात्पर्य आहे. म्हणून सकल दुःख निवृत्ती म्हणजेच ब्रह्मप्राप्ती. सकल दुःखाची निवृत्ती म्हणजेच आत्मप्राप्ती. म्हणून आत्मप्राप्ती प्राप्ताचीच काय? आत्मा प्राप्तच आहे. फक्त अज्ञान निवृत्त झालं की आत्मा आहेच. पाणी आहे, फक्त शेवाळ बाजूला करा. पाणी तयार करायचं काम नाही. काय करा? तसं अज्ञान निवृत्त करा. आत्मा आणायचा नाही, करायचा नाही. आत्मा तुम्ही पहिलेच आहेत. फक्त अज्ञानाचं आवरण आहे ते निवृत्त करा संतांच्या संगतीत. अज्ञान हरपे, विज्ञान विशेष करपे, ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईल. स्वरूपाने तुम्ही ज्ञान आहेत. ज्ञान व्हा का आहेतच आहे. शित्वांगा अंगी डोळे उघडी. अंगानेच तुम्ही ब्रह्म आहेत. फक्त बुद्धीचा डोळा उघडा. अंगानेच कोण आहेत तुम्ही? तुम्हाला देव हाच का आहेतच तुम्ही. हे होईल झाला अंगी देव जो आपण त्याशी एजन अवघे देव. जो अंगाने परमात्मा झाला सगळं त्याला परमात्माच दिसत असतं. जे जे आहे तो कोण आहे? परमात्मा आहे. जे जे दृष्टी दिसे ते तेच माझंच रूप आहे. मीच भरलो सगळा होत प्रोत. अधिष्ठानाची नजर आली हे सगळं अध्यस्त आहे आणि त्या सगळ्या अध्यस्त वस्तूला मीच अधिष्ठान आहे असं त्याला ज्ञान होत असतं. ज्याला सोन्याची नजर आहे, सगळे अलंकार जरी दिसले तरी एक सोनंच आहे. अलंकार येणे नामे निखिळ जाणे हेमे. सगळं कोण येते? सोनंच आहे. खोटे आहेत अलंकार, खोटे त्याचे रूप. एक सोनं खरं आहे, तसं एक परमात्मा खरा आहे. बाकी सगळं कसं आहे? खोटं आहे. म्हणून देवची बरे, देवची बरे तुका म्हणे
खरे तुम्हीच खरे परमात्मा आहात, आत्मतत्व आहात. आणि आत्मा कळाल्यानंतर, आत्मज्ञान झाल्यानंतर नित्य सुख स्वरूपता प्राप्त होत असते, शोकनाश होत असतो आणि आनंद व्याप्ती होत असते. हा मोक्ष आहे. आणि हा मोक्ष सगळ्याला मोक्षाचीच काय इच्छा आहे. आणि तो मोक्ष संतांच्या संगतीत श्रवणात, म्हणून मनाचा मारू न करावा, इंद्रिया दंड न द्यावा. येथे मोक्ष असे ऐका, श्रवणाचे ऐकून मोक्षे. म्हणून कुठं तीर्थाला जायचं काम नाही, त्रिवेणी संगमी करायचं काम नाही, चारी धाम करायचं काम नाही, इथं ऐकायचं आणि मुक्त व्हायचं. किती सोपं काम आहे. 15,000 भरा रे, 2,000 करा रे. तिचं भांडणं लागले होते गाड्या भरतानी. मी पुढं बसल खिडकीजवळ, आपल्याला खिडकीजवळ पाहिजे. त्याच्याच काय लागले, ते म्हणते तू खिडकी जवळ बसणार, मी का फुकट बसायलो का, मी बी काय दिले. अहो तिथं रक्तळीला आले आणि ते महाराज पाया पडायले. असं नका करू, तसं नका करू. ते रडकून आलं महाराज, पाया पडायले ते. हा बरं बसू द्या त्याला. अरे 4 जोड तू बी बस खिडकीजवळ, 4 रोज याला चान्स दे. मिटीले भांडणं, तवाच्या गाड्या झाकल्या. मी तिथंच होतो, पाहिलं त्याचं चरित्र, ते नाटकं सगळे. म्हणून बेजार हे का देव आहे तिथं. आणि इथं काय करावं लागेल तुम्हाला, हां डोळे जरी झाकले तर कानाने ऐका, काही हरकत नाही. डोळे झाकून ऐका, पण ऐका. काय झाकून, तसं काही नाही. डोळे झाकले म्हणजे झोप लागत असते असं काही नसतं. पण डोळे झाकले की झोप लागतच असते असं बी असतं. तसं काही नसतं. डोळे झाकले म्हणजे झोप लागली असं काय असतं का, असं नसतं. पण डोळे झाकले म्हणजे झोप लागतच असते असं बी असतं. म्हणून डोळे झाकू नका, श्रवण करून मुक्त व्हा, असं माऊली सांगायले. उद्याचा विषय, सकाळचा विषय सकाळी पाहू. पुंडलिका वरदी. आता